या मग आता सरळ बसायचे सर्वांनी. तो टँजंट थिअरम हा आपला सर्कल प्रकरणातला पहिला थिअरम आहे आणि बऱ्याच ठिकाणी तुम्हाला या थिअरमचा यूज करावा लागतो. मी काल पण बोललो की सर्कल प्रकरणामध्ये काही असे थिअरम आहेत की त्यांचा तुम्हाला मॅक्सिमम क्वेश्चन्समध्ये यूज करायचा आहे. त्यापैकी एक टँजंट थिअरम आहे. खूप यूज होतो या टँजंट थिअरमचा. पहा मात्र स्टेटमेंट काय त्याचं. थिअरम स्टेटमेंट काय म्हटलेलं आहे त्याने की अ टँजंट ॲट एनी पॉइंट ऑफ अ सर्कल. काय? अ टँजंट ॲट एनी पॉइंट ऑफ अ सर्कल इज काय असेल परपेंडिक्युलर टू द रेडियस ॲट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. मी या सगळ्या गोष्टी तुम्हाला काल क्लिअर केलेल्या आहेत. काय की तुम्ही पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट कोणाला म्हणणार आहात, टँजंट कुणाला म्हणणार आहात. टँजंट म्हणजे काय मग ओम? यस, इज कॉल्ड द टँजंट. ओके बसा ना. टँजंट कोणाला म्हणायचं की एक सर्कल आणि एक काय असेल लाईन, त्याला फक्त एकच पॉईंट हा काय असला पाहिजे कॉमन, त्याला आपण म्हणणार टँजंट. आणि जो पॉईंट कॉमन असेल त्याला म्हणायचं पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. काय म्हणायचं? पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. बघ ना भक्तीताई, आपण इथे ना काय करणार कोमल, सर्कल घेऊ ताई. हां यस. आता पहिल्यांदा सर्कल तर घेतला आपण ना, मग आता त्याला पूर्ण कसा करायचा. अ टँजंट ॲट एनी पॉइंट ऑफ अ सर्कल. तुम्हाला माहिती आहे बारी सर, या सर्कलवरती काय आहेत, मेनी पॉईंट्स आहेत. काय आहेत? मेनी पॉईंट्स. आणि तो काय म्हणतोय, अ टँजंट ॲट एनी पॉइंट ऑफ अ सर्कल. जसं मी काल पण सांगितलं होतं तुम्हाला की तुम्ही टँजंट अशी पण काढू शकतात, त्याच्यानंतर तुम्ही टँजंट अशी पण काढू शकतात बारी सर, टँजंट अशी पण काढू शकतात. त्याच्यानंतर स्नेहल लक्ष देत आहे, टँजंट अशी पण काढू शकतात. कळलं? या पद्धतीने लक्षात ठेवा. मग आता मी काय करतो, सरळच काढून घेतो ना. सरळ म्हणजे कशी, खाली घेतो. आता याच्या लक्षात घ्या, तुम्ही कोणत्याही बाजूने काढली तरी चालणार आहे. एक मिनिट. अशी आपण काय काढून घेतली रे बुवा, आता याची टँजंट काढली. ओके. मग मी याला काय दाखवणार, नाव देतो. समजा याला देऊन टाकतो मी इथं लाईन यल. अ टँजंट ॲट एनी पॉइंट ऑफ अ सर्कल. अ टँजंट ॲट एनी पॉइंट ऑफ अ सर्कल. बघ ना मग, मग मी इथं काय केला, हा पॉइंट घेतला आणि त्याला मी नाव दिलं पी. अ टँजंट ॲट एनी पॉइंट ऑफ अ सर्कल म्हणजे याचा अर्थ या सर्कलचा हा काय असला पाहिजे आपल्याकडे आता, सेंटर असला पाहिजे. इज परपेंडिक्युलर टू द रेडियस ॲट द पॉइंट ऑफ अ कॉन्टॅक्ट. म्हणजे याचा अर्थ मी याला काय करून घेणार, या पद्धतीने जॉईन करून घेणार. काय केलं मी याला आता, जॉईन. यस. याला जर मी आता जॉईन केला, मात्र मी परपेंडिक्युलरचं साईन दाखवणार का इथं? नाही. का नाही दाखवणार ओम? तर मला ते काय करायचंय, टू प्रूव्ह करायचं आहे. म्हणून मी तिथं परपेंडिक्युलरचं साईन प्रणोसिंग दाखवणार नाही. यस. मग आता सगळ्यात पहिल्यांदा, अ टँजंट ॲट एनी पॉइंट ऑफ अ सर्कल इज परपेंडिक्युलर टू द रेडियस ॲट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. मग आपण काय करणार बरं आता? आता सगळ्यात पहिल्यांदा आपण घेऊन टाकू गिव्हन. काय घ्यायचं? यस, गिव्हन. ओके. मग मी इथं घेणार आता काय, गिव्हन. गिव्हन मध्ये काय रे वो, जे मला डायग्राम मध्ये दिसणार ते आपल्यासाठी गिव्हन असेल. काय? जे डायग्राम मध्ये दिसणार ते काय असणार आहे, गिव्हन. मग डायग्राम मध्ये काय दिसतंय तुम्हाला, अ सर्कल. काय? अ सर्कल विथ सेंटर ओ. काय म्हणणार, अ सर्कल विथ सेंटर ओ. दुसरं काय रे, सेग ओपी. बारी सर, सेग ओपी इज द
रेडियस सेग ओपी ही काय झाली, यस ही रेडियस झाली. त्याच्यानंतर दुसरं काय म्हणणार तुम्ही, लाईन यल अप्सर काय म्हणणार, लाईन यल इज अ, लाईन यल इज अ टँजंट कुणाला, टू द सर्कल. आणि कोणत्या पॉइंट मध्ये रे, ॲट द पॉइंट पी, ॲट द पॉइंट पी. कळलं. हे सगळं प्रेम कुठं दिसतंय आपल्याला कोटेचं सर, यस हे सर्व आपल्याला कुठं दिसतंय, डायग्राम मध्ये जे जे दिसतं ते ते लिहून टाकलं. पहिल्यांदाच एक लक्षात घ्या, देअर इज अन काय असणार आहे, इनडायरेक्ट प्रूफ ऑफ दिस थेरम. मी बोललो होतो तुम्हाला की इथं काही जे थेरम आहेत ते मात्र कोणते आहेत, इनडायरेक्ट प्रूफ आहेत, प्रूफ आहेत. मग आता बोला इथं काय करायचंय टू प्रूफ तुम्हाला, a tangent at any point of a circle is perpendicular to the radius at the point of contact. म्हणजे कोणती घेणार मग तुम्ही, लाईन यल. काय घ्यायची, लाईन यल काय दाखवायची, परपेंडिक्युलर कुणाला, या रेडियस ओपीला. बरोबर, लाईन यल इज परपेंडिक्युलर टू रेडियस ओपी. मग आता मला काय करावं लागेल, प्रूफ. पण प्रूफ कसा घेणार आहे मी, इनडायरेक्ट प्रूफ. कसा घेणार, इनडायरेक्ट प्रूफ. मग इनडायरेक्ट प्रूफ मध्ये प्रेम महाजन जनरली काय असतं बेटा माहिती आहे का, ओम सिसोदे, काय असतं की जी कन्स्ट्रक्शन असते अफसर, काय असते कन्स्ट्रक्शन, गोल्या भाऊ, की ती कन्स्ट्रक्शन ही प्रूफ मध्येच घ्यावी लागते. काय कन्स्ट्रक्शन ही कशामध्ये घ्यावी लागते, प्रूफ मध्येच. आणि दुसरं, जर तुम्ही इनडायरेक्ट प्रूफ कुणाल, जर इनडायरेक्ट प्रूफ तुम्ही 9वी मध्ये पाहिलं असेल, कुठं पाहिलं असेल 9वी मध्ये, तर तुम्हाला आठवणार की इनडायरेक्ट प्रूफ घेताना जे तुमचं टू प्रूफचं स्टेटमेंट असतं त्याला रॉंग कन्सिडर करावं लागतं. आठवतंय. मग त्याला जर तुम्ही काय केलं, रॉंग कन्सिडर केलं, तर मग त्याच्या अकॉर्डिंगली जे काही आपण पॉस्ट्युलेट्स पाहिलेले असतात, जे काही प्रॉपर्टीज अभ्यासलेल्या असतात, त्याच्या अकॉर्डिंगली स्टेप बाय स्टेप, बरोबर का, आपल्याला त्या टू प्रूफ पर्यंत जावं लागतं. आणि मग शेवटी परत आपल्याला एक स्टेटमेंट येतं की काय, अवर अझ्युम्शन इज अ रॉंग. आणि मग जे आपलं टू प्रूफ असेल तेच तुम्हाला स्टेटमेंट घ्यावं लागतं. बघ कसं रे धीरज. मी सगळ्यात पहिल्यांदा काय म्हणणार मग आता, लेटस अझ्युम दॅट, मी अझ्युम करणार, मी आता गृहीत धरणार. कोमल, काय गृहीत धरणार आपण, लेटस अझ्युम दॅट लाईन यल इज नॉट परपेंडिक्युलर टू सेग ओपी. म्हणजे याचा अर्थ काय झाला वारी सर, की बघ रे देवेंद्र, आपल्याला टू प्रूफ काय करायचंय, लाईन यल परपेंडिक्युलर टू रेडियस ओपी. जे टू प्रूफचं स्टेटमेंट त्याला काय रॉंग कन्सिडर करायचं. लेटस अझ्युम दॅट लाईन यल इज नॉट परपेंडिक्युलर टू सेग ओपी. मग आता ही जर त्याला परपेंडिक्युलर नाहीये, मग ही ओपी याला परपेंडिक्युलर आहे का, नाही. म्हणजे याचा अर्थ ती काय असेल, थोडी क्रॉस असेल ना. बघ कसं रे वारी, समजा मी आता काय घेतला सर, काय घेतला सर्कल. मग आता सर्कल घेतल्यानंतर आता हा किंवा ठीक आहे ना, आपण सगळ्यात पहिल्यांदा एक काम करू, आता पहिल्यांदा खाली लाईन यल घेऊन टाकू. काय घेऊन टाकू, लाईन यल घेतला. ओके. मग आता काय म्हणायचं इथं, बोला की जो लाईन यल आहे तो सेग ओपीला परपेंडिक्युलर नाही. परपेंडिक्युलर केव्हा येतो माहिती का, केव्हा जर तुम्ही काय काढला असा परपेंडिक्युलर काढला स्ट्रेट, तर त्याला आपण परपेंडिक्युलर म्हणतो. आलं लक्षामध्ये. मग आता पुढं काय, आज जर त्याला परपेंडिक्युलर नाही तर हा क्रॉस मध्ये जाणार. मग आपण काय करू शकतो की एखादा दुसरा परपेंडिक्युलर घेऊन टाकायचा ना. मग मी काय करणार, देन लेट सेग ओ क्यू, मी आता एक दुसरा वेगळा घेऊन टाकतो. सेंटर ओ असेल
आणि एक दुसरा पॉइंट घेतला मी क्यू. आता मात्र हा या लाईन कुणाला एलला काय आहे परपेंडिक्युलर आहे. ओपी ओपीला लाईन एल परपेंडिक्युलर आहे का. लाईन एल इज नॉट परपेंडिक्युलर टू सेग ओपी. मग याचा अर्थ काय झाला की दुसरा एक कोणता तरी घेऊन टाकायचा. देन लेट सेग ओ क्यू. मी काय घेतला लाईन एलला परपेंडिक्युलर घेतला. मग ओपी जर परपेंडिक्युलर नाही तर मग याचा अर्थ काय होणार काय हा जो ओपी असेल तो या पद्धतीने असेल सर म्हणजे क्रॉसमध्ये असेल कारण तो परपेंडिक्युलर आहे का नाही तो परपेंडिक्युलर नाही. याला मी नाव देऊन टाकतो पी. ओके. आणि जो पॉइंट क्यू असणार आहे तो लाईज ऑन द लाईन यल. पॉइंट क्यू कुठं असणार आहे लाईज ऑन द लाईन यल. मग याचा अर्थ काय झाला की हे जे पॉइंट्स पी आणि क्यू असतील कोणते पॉइंट्स असतील पी आणि क्यू हे डिफरंट पॉइंट असतील. काय असतील डिफरंट पॉइंट. येते लक्षामध्ये तर वेगवेगळे दिसत आहेत ना तुम्हाला. पण तरी बी आपल्याकडे अजून असं काही पॅटर्न मिळाला नाही असं काही स्ट्रक्चर मिळालं नाही की आपण त्याला टू प्रूव्ह करणार. म्हणजे याचा अर्थ परत मला एक कन्स्ट्रक्शन अशी मी करू शकतो या ठिकाणी काय आता इतका जो आपला हा आहे की नाही याच पद्धतीने तुम्ही इकडे एखादा पॉइंट घेऊ शकतात. म्हणजे याचा अर्थ मी काय म्हणणार इथं टेक अ पॉइंट आर काय टेक अ पॉइंट आर ऑन अ लाईन यल ऑन अ लाईन यल कसा सच दॅट आर डॅश क्यू डॅश पी अँड आर क्यू इज इक्वल टू क्यू पी. आणि मग आपण काय म्हणणार ड्रॉ सेग कोणता ओ आर. आणि मग आपण या ओ आरला काय करून घेऊ यस इथं तुम्हाला कन्सिडर करायचं आहे की याच्यामधून एक सर्कल जाणार आहे. लक्षामध्ये माता काय रे या पद्धतीने ज्या वेळेस आपण आलो तेव्हा काय झालं काय काय दिसते तुम्हाला आता मग काय करणार बरं इथे आता काय तयार झाले तुमच्याकडे दोन ट्रायंगल तयार झाले. कोणकोणते दोन ट्रायंगल तयार झाले एक तयार झाला ओ क्यू आर आणि एक तयार झाला ओ क्यू पी. मग यांना कॉन्ग्रंट दाखवायचे ओ काय दाखवायचे कॉन्ग्रंट. आता एक सिमिलर आणि एक कॉन्ग्रंट असे दोन टाईप आहे पण मला साईड प्रपोर्शन मध्ये घ्यायचं आहे का नाही मग सिमिलॅरिटीकडे जायचं नाही ना. मला काय करायचं आहे परपेंडिक्युलर दाखवायचा मी थोडं कॉन्ग्रन्सी यूज करणार. मग ट्रायंगल ओ क्यू आर आणि ट्रायंगल कोणता घेतला ओ क्यू पी. याच्यामध्ये ओ पी ही कॉमन साईड आहे बरोबर. ओ क्यू आर आणि ओ क्यू पी हे काय झाले इच ऑफ मेजर्स 90 डिग्री. आणि त्याच्यानंतर हा क्यू आर क्यू पी शी काय असेल कॉन्ग्रंट आणि एस ए एस टेस्टनुसार हे काय झाले कॉन्ग्रंट झाले. आणि मग आपल्याकडे काय ही साईड दाखवली ही साईड दाखवली राहिली ही आणि ही बरोबर का. म्हणजे याचा अर्थ काय मग करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल्स इज अ कॉन्ग्रंट. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल सी एस सी टी. कोमल समजते ना साक्षी लक्ष दे. मग त्याच्यानंतर आपण काय करणार जर दोघं ट्रायंगल मी जर कॉन्ग्रंट दाखवले सेग ओ आर इज कॉन्ग्रंट टू काय सेग ओ पी. मग आता हे दोघं कॉन्ग्रंट झाले शिवानी पाटील. म्हणजे याचा अर्थ काय झाला रे भो हे दोघं इक्वल झाले. दोघं काय झाले इक्वल. कोण कोण ओ आर इज इक्वल टू ओ पी. पण ओ पी काय रे यस ओ पी काय रेडियस. मग ओ पी शी इक्वल कोण ओ आर म्हणजे ओ आर बी काय झाली रेडियस. आणि जर जी रेडियस असेल प्रेम बघ रे जी रेडियस असेल त्याचा जो एंड पॉइंट असेल तो कुठं असतो सर्कलवर ना. कुठं असेल सर्कलवर. सो वी कॅन से दॅट हिअर व्हॉट पॉइंट्स पी
अँड आर लाय ऑन द सर्कल. आता तुम्ही म्हणा इथं सर्कल नाही, कन्सिडर. ओके, कारण सर्कल पाहतोय आपण, लक्षामध्ये. मग पॉइंट्स पी आणि आर कुठं असतील? सर्कलवर. व्हाय? sec OP and sec OR are the radius na, so its end points lie on the circle. And also we can say that these points P and R also lie on the line L. जे सर्कल वर आहेत तेच कुठं आहे? लाईन एल वर पण आहेत ना. कुठं आहेत? लाईन एल वर. आणि आपण कन्सिडर केलं आहे की याच्यामधून एक काय गेलेला आहे? सर्कल. काय जाणार आहे? सर्कल. येते लक्षामध्ये? म्हणजे असं या पद्धतीने काय जाणार? सर्कल. ते काढल्यानंतर बरोबर येतं. लक्षामध्ये? आणि काही काढण्याची गरज नाही. आता इथे जर काय गेलं रे? सर्कल गेलं तर काय काय लक्षात आलं तुमच्या? मग बरोबर, जर ते दोघं पॉइंट सर्कलवर आहे, ते दोघं पॉइंट लाईनवर आहे, तर याचा अर्थ काय झाला? लाईन एल इज काय? यस, लाईन एल इज टेंजंट. पण इथं काय झालं? पॉइंट पी आणि पॉइंट आर, these two points are common to the line and the circle. कळलं का मी काय म्हटलं? जर हे दोघं पॉइंट सर्कलवर येऊ, दोघं पॉइंट्स लाईनवर आहे, म्हणजे ती लाईन त्या दोघं पॉइंट्सला काय करून जाते? टच करून जाते आहे. मग आपण काय म्हणणार? लाईन एल इज अ टेंजंट, किंवा लाईन एल विच इज अ टेंजंट टू इंटरसेक्ट किंवा टू हॅव द पॉइंट्स पी अँड आर कॉमन टू द सर्कल. ओके, मग काय म्हणणार आता पुढं? बरोबर, जी टँजंट असेल त्याला फक्त काय असणार आहे? एकच पॉइंट कॉमन असणार ना. इथे किती पॉइंट कॉमन येत आहेत? यस, 2 पॉइंट काय येत आहेत? कॉमन येत आहेत. म्हणजेच आपण काय म्हणणार? दिस इज कॉन्ट्राडिक्ट्स टू द डेफिनेशन ऑफ अ टँजंट. म्हणजे काय झालं? जी टँजंटची डेफिनेशन आहे त्याच्याशी कॉन्ट्राडिक्ट्स झालं. कॉन्ट्राडिक्ट्स याचा मिनिंग काय? डिसमॅच म्हणतो आपल्या भाषेत, विसंगत म्हणतो. म्हणजे कसं रे? टँजंटची डेफिनेशन काय सांगते बारी सर? की जी लाईन त्या सर्कलला फक्त एकाच पॉइंट मध्ये काय करणार? टच. ओके, पण इथं काय होतंय? ही लाईन या सर्कलला पी आणि आर या 2 पॉइंट मध्ये काय करते? टच. सो दिस इज कॉन्ट्राडिक्ट्स टू द डेफिनेशन ऑफ अ टेंजंट. सो आवर अज्युम्शन इज अ फॉल्स. आपण काय अज्युम केलं होतं? काय अज्युम केलं होतं? की लाईन एल इज नॉट परपेंडिक्युलर टू रेडियस ओपी किंवा टू सेग ओपी. हे काय असेल मग? अवर अज्युम्शन इज अ फॉल्स. म्हणजे आपण जे गृहीत धरलं ते फॉल्स झालं. मग ट्रू काय असेल? तेच की लाईन एल ही रेडियस ओपीला काय असणार आहे? परपेंडिक्युलर असणार आहे. असा आपला काय असेल? इनडायरेक्ट प्रूफ थेरम असणार आहे. मग आता आपण काय करू? सोडवत जाऊ. आता याला थोडी इकडे बाजूला करून घेतो आणि मी पहिल्यांदा इथं म्हणणार आता काय? लेट अस, सगळं मी सांगितलेलं आहे. अज्युम दॅट. करा मग कन्सिडर. जे टू प्रूफचं स्टेटमेंट असेल त्याला रॉंग म्हणा. लाईन एल इज नॉट परपेंडिक्युलर कुणाला? टू सेग ओपीला. रेडियस म्हटलं तरी चालेल. देन मग मी काय करणार? देन अजून दुसरी एक लाईन ड्रॉ करणार, सेग ड्रॉ करणार. तो कसा घेणार? सेग ओ क्यू हा काय असेल? परपेंडिक्युलर टू लाईन एल. ओके, अँड पॉइंट काय म्हणणार? अँड पॉइंट क्यू लाय ऑन द, कुठं? लाय ऑन द लाईन एल. ओके, मग आता कोणते 2 पॉइंट भेटले? एक पी आणि एक क्यू. सो मी काय म्हणणार? पॉइंट्स पी अँड क्यू आर कसे असतील मग? डिफरंट पॉइंट्स असतील. कसे पॉइंट असतील? यस, डिफरंट पॉइंट्स. मग आपण काय करणार? कन्स्ट्रक्शन करणार. आता कन्स्ट्रक्शन मध्ये काय म्हणणार मी?
कोणता पॉईंट घेतला मग मी आता बोला. यस, मी घेतला आता पॉईंट आर. कोणता पॉईंट घेतला आता आर. मग आर पॉईंट कसा घेणार आता लक्ष द्या इकडे. परत मी काय करतो डायग्राम दाखवतो वाटल्यास तुम्हाला. हा पहिले काय घेतलाय आपण एक लाईन यल. इथे काय टाकला आपण हा ओ क्यू काय टाकला परपेंडिक्युलर टाकला बरोबर. हा इथं काय दाखवणार परपेंडिक्युलर. हा इकडे काय घेतला रे पी घेतला. ही काय होती रे लाईन यल होती बरोबर का. मग आता इथं दुसरा कोणता पॉईंट घेतला मग मी आता मी काय म्हटलं मग टेक अ पॉईंट आर. काय म्हणणार टेक अ पॉईंट आर कोणावरती टेक अ पॉईंट आर कोणावरती ऑन अ लाईन यल. कसा घेणार हा आर डॅश क्यू डॅश पी दोघं काय असतील इक्वल बरोबर का. मग मी इथं म्हणणार आता टेक अ पॉइंट आर कोणावरती ऑन लाईन यल कसा रे सच दॅट काय म्हणणार मग आर डॅश क्यू डॅश पी काय घरी तूच हां नाही तर सरळ बस ठीक आहे. आर डॅश क्यू डॅश पी आणि दुसरं काय म्हणणार अँड आर क्यू इज इक्वल टू काय रे क्यू पी. आणि मग आता तुम्ही काय करणार ड्रॉ करणार कोणाला ड्रॉ सेग ओ ओ आर. आता मग आपण सेग ओ आर ला काय केला ड्रॉ केला. मग काय मिळाले आता दोन ट्रायंगल मिळाले. कोणते दोन ट्रायंगल नाऊ इन ट्रायंगल कोणता इन ट्रायंगल ओ क्यू आर अँड ट्रायंगल ओ क्यू पी. ओके. मग कोणते घेणार आता इलेमेंट्स पहा सेग ओ पी इज कॉन्ग्रंट टू सेग ओके. सेग काय असणार आहे तो ओ क्यू. सेग ओ क्यू इज कॉन्ग्रंट टू सेग ओ क्यू. रिझन काय रे रिझन काय देणार शाबास. दुसरा अँगल कोणता असेल अँगल ओ क्यू आर इज कॉन्ग्रंट टू अँगल ओ क्यू पी. रिझन यस इच ऑफ मेजर्स 90 डिग्री. ओके. पुढे काय सेग घ्यायचा आता कोणता सेग क्यू आर घेतलाय ना आपण ना का आर क्यू घेतला आहे वरच होतं का. ओके. सेग आर क्यू आणि पी क्यू यायला पाहिजे. मग तो हा जर आपण कोणता घेतला एक 1 to 1 करस्पॉन्डन्स पाहिजे. हा जर आर क्यू घेतला तर हा काय यायला पाहिजे मग पी क्यू यायला पाहिजे. किंवा मग याला काय घ्यायचा क्यू आर आणि क्यू पी कसंही घ्या काही अडचण नाही. याला आपण काय घेणार मग पी क्यू ना काय घ्यायचा याला पी क्यू घ्यायचा. ठीक आहे. सेग कोणता म्हणणार मग मी आता बोला सेग आर क्यू इज कॉन्ग्रंट टू सेग कोणता पी क्यू. याला रिझन काय देणार तुम्ही कन्स्ट्रक्शन म्हटलं तरी चालेल. चलो ओके. मग आता काय दोघं ट्रायंगल काय झाले आता कॉन्ग्रंट झाले. कोणते सो ट्रायंगल काय ट्रायंगल ओ क्यू आर इज कॉन्ग्रंट टू ट्रायंगल ओ क्यू पी. रिझन काय देणार बाय यस टेस्ट ऑफ काय कॉन्ग्रन्सी किंवा आपण त्याला कॉन्ग्रन्स म्हटलं तरी चालेल काही अडचण. मग करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल्स आर कॉन्ग्रंट
कोणत्या घेणार मग? सेग ओ आर इज कॉन्ग्रंट टू सेग काय रे ओपी रिजन करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल्स. काही अडचण? चलो म्हणजे हे काय असतील रे? कॉन्ग्रंट आहे म्हणजेच हे काय झाले इक्वल. ओ आर इज इक्वल टू ओपी. मग आता काय ओपी काय? यस बारी सर. बट सेग ओपी इज द सेग ओपी इज द रेडियस. याला आपण काय म्हणणार आहे? गिव्हन. मग ओपीशी इक्वल कोण? ओपीशी इक्वल कोण? ओ आर. म्हणजेच मी काय म्हणणार? सेग ओ आर इज अल्सो द रेडियस. सेग ओ आर हा सुद्धा काय झाला मग आता? रेडियस झाला. मग आता काय रे प्रेम? ओपी बी काय झाली? रेडियस. ओ आर बी काय झाली? रेडियस. मग पॉइंट्स कोणते? पॉइंट्स पी आणि आर. सो मग आपण काय म्हणणार? पॉइंट्स पी अँड आर लाय ऑन द कुठं रे? सर्कल. हे कुठं असतील मग? सर्कलवर. ते तर सर्कलवर आहेच पण त्यासोबत ते कुठं असतील? यस बट दे अल्सो लाय ऑन द कुठं? लाईन यल. पण ते लाईन यल वर सुद्धा असतील. ओके. मग आता ते जर लाईन यल वरती आले, ते जर कुठं आले? सर्कल वरती आले तर आपण काय म्हणणार मग आता? काय काय म्हणणार मग? लाईन यल which is a tangent of a circle having किंवा have the 2 points कोणते? P and R in a common with the circle. म्हणजे या लाईन वरती जे 2 पॉइंट्स आहे कोणते? P and R ते त्या सर्कल वरला काय कॉमन आहे. मग मी इथं म्हणणार काय? सो द लाईन यल काय म्हणायचं? द लाईन यल which is tangent have the points काय? have the points कोणते? P and R in a common with the सर्कल. म्हणजे याचा अर्थ काय झाला? लाईन यल ही काय आहे? टँजंट. लाईन यल ही काय आहे? लाईन यल इज अ टँजंट. पण इथं मात्र काय? हॅव द पॉइंट्स P and R in a common with the circle. मात्र P आणि R हे 2 पॉइंट या सर्कल आणि त्या लाईन वरती काय आहेत? कॉमन आहेत. म्हणजेच याचा अर्थ काय झाला? काय? दिस कॉन्ट्राडिक्ट्स काय? दिस कॉन्ट्राडिक्ट्स कोणाशी? द डेफिनेशन ऑफ द tangent. This contradicts the definition of the tangent. आणि मग आपण काय म्हणणार? बोला. यस अवर अझ्युम्शन काय असेल? अवर अझ्युम्शन जे आपण घेतलं होतं ते असेल मात्र फॉल्स. अवर अझ्युम्शन इज अ फॉल्स. आपण जे कन्सिडर केलं होतं, जे अझ्युम केलं होतं ते आता काय झालं? फॉल्स. मग ट्रू काय असेल मग? सो लाईन यल इज परपेंडिक्युलर. काय म्हणणार? लाईन यल इज परपेंडिक्युलर टू रेडियस ओपी. आणि याचा अर्थ असा झाला की जी लाईन यल असेल ही काय असणार आहे? परपेंडिक्युलर. कुणाला असेल? रेडियस. आणि हेच आपलं काय होतं? 2 प्रो. समजलं?
काही अडचण कुणाला यामध्ये नाही ना. चला आपण अजून एक थेरम घेऊ आता.